समस्त जनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता। हरि ओम। श्रीमद्भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करूया। आपण पहिला श्लोक वाचू, मग थोडी त्याची प्रस्तावना आणि ओळख सांगेन। माझ्यानंतर म्हणा, ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। भगवंताचं स्मरण करून आपण 10व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। तर हा जो अध्याय आहे तो सुरुवातीला देव बोलले श्रीकृष्ण भगवान की भूय म्हणजे पुन्हा एकदा, परत एकदा, आणखीन एकदा। एव महाबाहो शृणु मे परमं वचः। शृणु म्हणजे ऐक, मी काय बोलतो ते माझे महत्त्वाचे उद्गार तू ऐक पुन्हा एकदा। आणि मी का बोलत आहे तुझ्याशी पुन्हा एकदा, चांगलं का सांगत आहे तुला महत्त्वाचं असं। यत् ते अहम प्रीयमाणाय, तू माझा अतिशय प्रिय आहेस, तू माझा अतिशय आवडता आहेस, तू माझा मित्र आहेस, सखा आहेस, भक्त आहेस, म्हणून मी तुला सांगतोय। वक्ष्यामी सांगेन, भविष्यकाळ, मी तुला सांगेन आता पुढे, ते तू ऐक। हितकाम्य, आणि कोणता हेतू आहे? हितकाम्यया, तुझं कल्याण व्हावं असं मला वाटतं, तुझं हित व्हावं असं मला वाटतं, तुला सगळं चांगलं मिळावं, सुख वगैरे असं मला वाटतं, कारण तू माझा भक्त आहेस, मित्र आहेस, भाऊ पण आहेस। तर म्हणून मी काय सांगतो ते तू नीट लक्ष देऊन ऐक, त्याच्यावर विचार कर एकाग्रतेने। आता ह्या अध्यायामध्ये 10वा अध्याय जो आहे त्याला विभूती योग म्हणतात। आपण नेहमी एक वाक्य ऐकतो की देव सगळीकडे आहे ना, सगळ्यांमध्ये देव आहे। तर पण आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याला तर दिसत नाही, आपल्याला त्या त्या वस्तू, पदार्थ, व्यक्ती हे दिसतात, त्यांची नावं वेगळी असतात, त्यांचं कार्य वेगळं असतं, त्यांची किंमत वेगळी असते, त्यांचं स्थान वेगळं असतं जीवनात। तर मग एक देव आहे कसं काय समजायचं असा अर्जुनाला प्रश्न पडतो। तेव्हा मग देव सांगतात की ठीक आहे, तुझी अजून संसारी आणि स्थूल दृष्टी आहे, असो प्राकृतिक आणि भौतिक दृष्टी आहे, तुला अजून ज्ञानाची दृष्टी आली नाही आहे की ज्याच्यामुळे तुला एकत्व दिसेल। तर तू काय कर, सध्या ठळक गोष्टींमध्ये तू मला पहा। जसं की बघा 7व्या अध्यायात आणि 9व्या अध्यायात पण आपण बघितले की संपूर्ण वेदांमध्ये मी ओम आहे, आणि 9व्या अध्यायात पण बघितलं की आपले वडील, आपले आजोबा मी आहे। तर अशा अनेक गोष्टी सांगितल्या। तर तसं आता इथे पण आणखीन विभूती सांगते की सध्या तू या गोष्टींमध्ये मला पहा। जसं की पहा, आपण पाणी बघितले, एक ग्लासभर पाणी बघितलं तर काही विशेष कुठली भावना आपल्या मनामध्ये येत नाही, पण आपण अथांग पसरलेला सागर बघितला ज्याचा पार लागत नाही तर मग लगेच अशी उन्नत, अशी उदात्त अशी भावना आपल्या मनामध्ये येते।
आपण एक मातीचं ढेकूळ बघितलं, दगड बघितला, एवढं काही वाटत नाही. पण असा उंच गेलेला हिमालय बघितला तर असं लगेचच काहीतरी आपल्याला चांगलं वाटतं की हां, त्या देवाचा महिमा असा आहे, त्यांनी असं निर्माण केलं, तर असं आपल्याला वाटतं. तर ह्या ज्या आहेत मुख्य मुख्य विभूती, सगळी आपण झाडं बघतो छोटी मोठी, पण जर का आपण एकदम मोठं असं पसरलेलं डवरलेलं असं पिंपळाचं झाड बघितलं, अश्वत्थ वृक्ष, असं सुंदर एकदम राजबिंडास आणि वृक्षराज ज्याला म्हणता येईल, असा मोठा त्याचा पसारा आहे, चमचम चमचम त्याची पानं चमकतायत आणि वाऱ्यावर अशी डोलतायत आणि रेखीव अशी पानं सुंदर, असं आपण बघितलं तसं भव्य दिव्य असं छान वाटतं. जे जे उन्नत उदात्त सुंदर महन मधुरते ते, सावरकर म्हणतात आपल्या जयोस्तुतेमध्ये. तर ते असं बघितलं की आपल्याला बरं वाटतं. तर त्याप्रमाणे भगवान इथे 75 विभूती ह्या अध्यायामध्ये 75 अशा ठळक ठळक गोष्टी सांगतील की ह्याच्यात तुम्हाला बघ, ह्याच्यात तुम्हाला बघ असं. तर त्याला विभूती योग असं म्हणतात. तर आता आपण दुसरा श्लोक पुढे बघूया. इथं पहिल्या श्लोकात काय सांगितलं की मी तुला महत्त्वाची गोष्ट सांगतोय कारण मला असं वाटतं की तुझं कल्याण व्हावं आणि तू माझा अतिशय आवडता आहेस. बघा, हा जीव जो आहे, ही अर्जुनाची गोष्ट नाही आहे फक्त, हा जीव जो आहे तो त्या शिवातूनच आलेला आहे. जणू काही तो जो सूर्य आहे त्याचं जसं प्रतिबिंब असतं, आता इथे पण पहा, हा लाईट आहे त्याचं प्रतिबिंब खाली दिसतंय, तर हे जसं प्रतिबिंब आहे तसा हा जीव आहे आणि जसं हे लाईट आहे खरोखर तसं ते देव आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा दुःखी कष्टी होतो, संकटात पडतो, भीतो, घाबरतो, तर त्यावेळेला त्या देवाला वाईट वाटतं की अरे मीच एवढं महान श्रेष्ठ असून हे माझं प्रतिबिंब जे जीव आहे तो असं का घाबरल्यासारखा करतोय, एकदम किरकोळ आणि क्षुद्र असल्यासारखा रडतोय, तक्रारी करतोय सारखा, काय आनंद त्याला होतच नाहीये. म्हणून तो हे ज्ञान आपल्याला देतोय की तू माझाच आहेस, मी तू माझा खूप आवडता आहेस. किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर या दृष्टीने बघू शकता की सगळं जग त्यांनी निर्माण केलं, तर आपण सगळे त्याची लेकरं आहोत. ज्याप्रमाणे आपल्याला आपली मुलं सुखी राहावं असं वाटतं, तसं देवाला असं वाटतं की ही सगळी सुखी राहावी, म्हणून ते आपल्याला सांगत आहे. आता दुसरा श्लोक म्हणा माझ्या नावावर. न मे विदुसुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. आणि मी सांगतोय ते किती महत्वाचं आहे. देव सांगतात पहा, न मे विदु सुरगणाः प्रभवं न महर्षयः. अर्जुना, खरा मी कसा आहे, किती आहे, केवढा आहे, माझा काय प्रभाव आहे, हे सुरगण म्हणजे देवगण, सगळे देवता पण जाणत नाहीत. जे इंद्र, चंद्र, वायू, अग्नी, कुबेर, हे सगळे जे देवता आहेत, वरुण वगैरे, यमदेवता वगैरे, ते पण देवता पण खरा माझा प्रभाव जाणत नाहीत. न महर्षयः, आणि महान ऋषी जे आहेत, महर्षी म्हणजे महान मोठे मोठे ऋषी, तर ते सुद्धा माझा खरा संपूर्ण प्रभाव जाणत नाहीत. तो मी तुला आता सांगतोय, म्हणून तू खूप लक्ष देऊन ऐक. अहम आदिही देवानाम, मी सगळ्यांच्या पूर्वीचा आहे. जेव्हा फक्त मीच एकटा केवळ होतो, आता मीच एकटा म्हणजे कोणी व्यक्ती समजू नका, तर सच्चित आनंद हे जे तत्व आहे की शुद्ध अस्तित्व, त्याला काही रूपनाम आकार नाही, शुद्ध ज्ञान आणि शुद्ध आनंद, कुठल्याही वस्तूवर अवलंबून नाही, कशामधून तरी आलेला नाही, स्वतःच आनंद स्वरूप असं ते जे तत्व आहे ते पहिल्यांदा होतं. तेव्हा काहीच नव्हतं, न स्वर्ग होता, न देव होते, न पृथ्वी होतं, न माणूस होतं, न काहीच होतं. तर तेव्हा की अहम आदिर्हि देवानाम, मी देवांच्याही अगोदरचा आहे. मग त्याच्यानंतर ते देव निर्माण झाले आणि मग ही पृथ्वी, माणूस, वनस्पती, प्राणी सगळे निर्माण झाले. म्हणून भगवान म्हणतात मी सगळ्यात प्रथम आहे, अगोदरचा. अहम आदिर्हि देवानाम महर्षीणांचे सर्वशः, आणि महर्षी जे आहेत त्यांच्याही अगोदरचा मी आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, ब्रह्मदेवांनी 4 सनतकुमार जे आहेत ते ऋषी निर्माण केले. सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार ब्रह्मदेवांनी. त्याच्यानंतर मग सप्तर्षी निर्माण केले, वसिष्ठ, भृगु, कश्यप, मरीची इत्यादी.
तर मग त्याच्यानंतर मग पुढे स्वयंभुव मनु शतरूपा, मग त्याच्यातून ही पुढे प्रजा सगळी संपत्ती सुरू झाली की जी की आपल्यापर्यंत पोहोचले. आपले वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, असे शेवटपर्यंत जर का गेलो तर आपण त्या देवापर्यंत शेवटी पोहोचतो. कुठून निर्माण झाली हे. तर म्हणून देव म्हणतात की सगळ्यांच्या पूर्वी मी होतो आणि आत्तासुद्धा मीच आहे खरा. नंतर पण शेवटी सगळे लय झाल्यानंतर, प्रलय किंवा संहार झाल्यावर मीच राहीन. जसं की आपण स्वतः बघा, झोपलेलो असतो तेव्हा केवळ आपण असतो गाढ निद्रेत. तुम्ही जागे झालात की तुमचं सगळं सृष्टी निर्माण झाली. आज काय करायचंय, कुठे जायचंय, कोणाला भेटायचंय, सगळं ते तुमचं जग जे आहे प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल वैयक्तिक ते निर्माण झालं. पुन्हा अख्खा दिवस गेला की पुन्हा तुम्ही झोपून जाता, तर तेव्हा सगळं जग तुमच्यामध्ये समेटून जातं तुमचं. अशा प्रकारे अख्ख्या जगाचं पण तसंच होतं. तो जो एक परमेश्वर आहे तर त्याच्यामध्ये सगळं जग जातं. भगवान म्हणतात की मी सगळ्याच्या अगोदरचा एकच एक आहे. सगळे माझ्यातूनच व्यक्त होतात, राहतात काही काळ आणि पुन्हा माझ्यात येतात. आणि हा माझा महिमा कोणी जास्त जाणत नाही. मी आता तुला तो सांगतोय तर तू चांगल्या प्रकारे ऐक मन लावून. उद्या बघूया आता आपण आणखी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. श्री कृष्णार्पणमस्तु.